तर जोंकोपिंगमध्ये आम्ही बॅकपॅकर्स हॉस्टेल बुक केलेला होता लास्ट डेसाठी आणि इथे आम्ही वेगवेगळ्या ट्रॅव्हलर्सना भेटलो. काही ग्रुप्समध्ये होते, बरेचसे सोलो ट्रॅव्हलर्स होते. पण एक इंटरेस्टिंग ग्रुप आम्ही पाहिला तो म्हणजे बाईक रायडर्स. सो तुम्ही बाहेर बाईक्स बघू शकता. तर त्यानंतर आम्ही एक ब्रेक घेतला फ्यूल स्टेशनजवळ. तिथे बोललो की कॉफी घेऊया. बट इस्टरच्या सुट्टीमुळे ते पण फ्यूल स्टेशन बंद होतं. सो इथे थोडीशी निराशा झाली. आणि शेवटच्या दिवशी मी इतक्या काही व्हिडिओज घेऊ शकलो नाही कारण खूप कंटाळलेलो होतो. आणि असं झालेलं होतं की काही करून आपल्याला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. तर घरी पोचायचं हेच एक मोटिवेशन होतं. तर आम्ही मग नेक्स्ट फ्यूल स्टेशनवरती ब्रेक घेतला. तिकडे सँडविच आणि कॉफी ऑर्डर केली आणि बोललो की बाहेर एक फेरफटका मारूया. आणि तिथे आम्हाला एक ट्रेलर दिसला की ज्याच्यावरती छान कार्स होत्या. मग आम्ही विचार केला की जाऊन बघून येऊया की नक्की कोणती कोणती कार आहे. तर तिकडे जीप रँगलर होत्या आणि आय थिंक एक स्पोर्ट्स कार होती. तर यानंतर आम्ही निघालो मॅल्मोसाठी. तिथे कार सबमिट केली. तिथून मॅल्मो स्टेशनवरनं कोपेनहेगनसाठी निघालो. आणि अशा तऱ्हेने आमची 5 दिवसाची रोड ट्रिप संपली. हा माझा पहिला प्रयत्न होता माझी जर्नी यूट्यूबवर शेअर करायचा. खूप काही चुका झाल्या आय ॲग्री. बट नेक्स्ट टाईम मी इम्प्रोवाइज करायचा प्रामाणिक प्रयत्न करेन. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग मी.